गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना वेगवेगळी लढली होती। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोघं पक्ष पुन्हा एकत्रित झाले। आता बरोबरीने काम करावयाचे आहे हे लक्षात ठेवूनच शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आदेश राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिले। ते सटाण्यात शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी बोलत होते। मला माहिती आहे की आज लग्नांची मोठी तीज आहे आणि दुसरी आनंदाची गोष्ट की आज हनुमान जयंती आहे। या दोन्ही बाबी असताना सुद्धा फक्त 2 दिवसांमध्ये शिवसेनेचा हा मेळावा एवढ्या मोठ्या संख्येने आपण आयोजित केला। मंचाकडे पाहिल्याच्या नंतर मंचावर बसलेले सर्व आजी माजी पदाधिकारी आणि मंचाच्या समोर तेवढ्याच ताकदीचे सर्व शिवसैनिक, मला खात्री आहे बाबा की बागलाण तालुक्यातनं तुम्हाला 30,000चा लीड तर मिळणार आहे, परंतु आता शिवसैनिक कामाला लागल्यामुळे तो लीड 50,000च्या पुढे जाण्याशिवाय राहणार नाही। आजचा हा मेळावा या ठिकाणी संपन्न होत असताना आपली ही घरातली बैठक आहे, घरातली सभा आहे। आपल्याला माहिती आहे की मागच्या लोकसभेला शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआयची महायुती होती। महायुतीच्या माध्यमातून निवडणुका संपन्न झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुका त्यानंतर ज्या 6 महिन्यांनी झाल्या, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपली युती तुटली। गेल्या 25-30 वर्षांच्या पासून या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्यासाठी, देशहिताच्यासाठी, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्यासाठी जी युती शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने झालेली होती, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत काही कारणास्तव युती आपली तुटली आणि मग पाठीमागचे 4 वर्ष मला वाटतं की आपल्याला विरोधकांची गरज नाही पडली, आपणच एकमेकांच्या विरोधात भांडत असतो आणि हो म्हणा नाही म्हणा काही प्रमाणात दुरावा शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये, पदाधिकाऱ्यांच्या मध्ये, नेत्यांच्या मध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे निर्माण झाला। परंतु आपण बघितलं असेल की भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शहा साहेब मागच्या 2-3 महिन्यापूर्वी मुंबईमध्ये आले, मातोश्रीवर आले। माननीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांशी त्यांनी सविस्तर चर्चा केली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांशी चर्चा केली आणि चर्चेच्या नंतर या भारताचं हित कशामध्ये आहे, देशाचं हित कशामध्ये आहे, हिंदुत्वाचा, राष्ट्रीयत्वाचा विचार करून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी परत एकदा युतीचा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण 48 लोकसभेच्या जागा आहेत। यापूर्वीच्या काळामध्ये शिवसेना 22 जागेवर आणि भारतीय जनता पक्ष 26 जागेवर लोकसभेच्या निवडणुका लढवित होते। आताच्या चर्चेच्या माध्यमातून शिवसेनेला 1 जागा वाढून मिळाली, शिवसेनेच्या 23 जागा झाल्या आणि भारतीय जनता पक्ष 25 जागेवर त्या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढवतो आहे। आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे की ठीक आहे, पाठीमागच्या काळात काही किंतु परंतु झालं, ती सत्य परिस्थिती आहे। या सभेच्या निमित्ताने मी माननीय डॉक्टर सुभाषजी भामरे साहेब, माननीय खासदार महोदयांना विनंती करणार आहे, आपण प्रचंड मतांनी निवडून येणार आहातच, याबद्दल तीळ मात्र शंका नाही, परंतु निवडून आल्याच्या नंतर शिवसैनिकांना कुठल्याही गोष्टीची गरज नाही। शिवसैनिकांना फक्त मान पाण्याची गरज आहे, शाबासकीची गरज आहे। त्याच्या पाठीवर फक्त शाबासकी जरी दिली
तुझं काय चाललंय, काय अडीअडचण आहे, तुमची काय सूचना आहे का, एवढं जरी विचारलं तरी आमचा शिवसैनिक ताकमानेने जीवाचं रान करायला त्या ठिकाणी तयार होत असतो. आणि म्हणून मी आपल्याला नम्रतेने सांगणार आहे, ही गोष्ट खरी आहे की काही वर्षभर आपल्याला त्या ठिकाणी काही गोष्टी सहन कराव्या लागल्या, परंतु महाराष्ट्रव्यापी युती झाल्याच्या नंतर ही युती ह्या क्षणापुरती नाही, ही युती भविष्य काळाच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी करण्याचा निर्णय झालेला आहे. म्हणून पाठीमागचे दिवस अडीअडचणीचे आपले गेले असतील, परंतु भविष्यामध्ये तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही. येणारे दिवस हे शिवसैनिकांचे दिवस राहतील, हा विश्वास मी तुम्हाला या सभेच्या निमित्ताने देऊ इच्छितो. मला वाटतं की मागच्या आठवड्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब लातूरला येऊन गेले. उद्धवजी ठाकरे साहेब पण त्या सभेला होते. आपण सर्वांनी टीव्हीवरनं ते बघितलं असेल. ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान महोदयांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या प्रति आदर व्यक्त केलेला आहे, ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदी साहेबांनी उद्धवजी ठाकरे साहेबांचा उल्लेख माझे लहान बंधू म्हणून केलेला आहे, ह्या बाबीच्या जोरावर मी आपल्याला सांगू शकतो की येणारे दिवस हे शिवसैनिकांचे दिवस असतील. बाबांनी आपल्याला विनंती करणार आहे, जसं काकांनी सांगितलं की एक मीटिंग भाजपची घ्या, एक शिवसेनेची घ्या, माझं त्याच्या पुढचं जाऊन म्हणणं असणार आहे की 2 मीटिंगा पण घेण्याची आवश्यकता पडली नाही पाहिजे. शिवसेना आणि भाजप एक दोघं सख्खे भाऊ आहेत आणि म्हणून दोघांना सारखी वागणूक त्या ठिकाणी निश्चितपणे मिळेल असा विश्वास मी तुम्हाला या निमित्ताने देऊ इच्छितो. ठीक आहे, माणूस आहे, चुका होत असतात, दादा भुसेचं पण काही चुकत असेल, परंतु चूक दुरुस्त करणं मला वाटतं की ही सर्व आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये या सर्व चुकांची दुरुस्ती त्या ठिकाणी केली जाईल. मी आपला जास्तीचा वेळ घेणार नाही. तुम्हालाही बऱ्याच लग्नांना हजेरी लावायला जायचं आहे. आज हनुमान जयंती पण आहे. तुम्हाला भाषण केलं पाहिजे, तुम्हाला काही मुद्दे सांगितले पाहिजे अशातला काही भाग नाही. या निवडणुकीला सामोरं जात असताना जी जी काही विकास कामं आहेत ती आपल्या समोर आहेत. आणि एक गोष्ट तर निश्चितपणे बोलावंच लागेल की माननीय डॉक्टर सुभाष भामरे साहेबांनी त्यांच्या लोकसभा क्षेत्रामध्ये एकूण 6 विधानसभा आहेत, परंतु त्या 6 विधानसभेच्या पैकी सगळ्यात जास्त झुकतं माप हे सटाणा बागलाण तालुक्याला विकासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून निश्चितपणे सटाणा आणि बागलाण तालुक्याची जबाबदारी त्या ठिकाणी निश्चितपणे जास्तीची त्या ठिकाणी त्यांचे जे काही विकास कामाच्या माध्यमातून त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्या कामाच्या प्रति मतांच्या माध्यमातून जास्ती प्रेम मला खात्री आहे की सटाणा बागलाण तालुका त्या ठिकाणी निश्चितपणे देईल. या निवडणुकीचा प्रचार करत असताना शिवसेना भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, जे शिवसैनिक आहेत, हे रात्रंदिवस जनतेच्या सेवेमध्ये असतात. कोणाचा सुखदुःखाचा विषय असेल तर सर्वात पहिले धावून जाणारा हा शिवसेनेचा आणि भाजपाचा कार्यकर्ता त्या ठिकाणी असतो. काही आंदोलन असू द्या, शेतकऱ्यांच्या संदर्भातलं काही आंदोलन असू द्या, रोजगार निर्मितीच्या संदर्भातलं काही आंदोलन असू द्या, सर्वात पुढे आपले कार्यकर्ते त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून ह्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याच्या जीवावरही आपल्याला नागरिकांमध्ये जाऊन त्या ठिकाणी मताचा कौल आपल्याला त्या ठिकाणी मागायचा आहे. हे पण मला नम्रतेने आज या ठिकाणी सांगायचं आहे. आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की शिवसेना असा पक्ष आहे की ज्याच्यामध्ये गोरगरिबांना न्याय देण्याचं काम केलं जातं. ठीक आहे, आता तालुका प्रमुख साहेब, आमचे उपजिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, त्यांच्या सगळ्यांच्या ज्या भावना आहेत की कुठेतरी मग पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल किंवा शासन नियुक्त काही ज्या काही जागा असतात, मला वाटतं की पाठीमागच्या काळात ज्या काही चुका झाल्या असतील त्या सर्व चुका आपण दुरुस्त करू. आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही, कारण आणखी 7-8 महिने आपले सरकारचे पण त्या ठिकाणी आहे. आणि भविष्य काळामध्ये परत एकदा संपूर्ण देशाचं वातावरण पाहिल्याच्या नंतर नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार या देशामध्ये येणार
ही काळ्या दगडावरची पांढरी रेष त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून ज्या ज्या कार्यकर्त्यांना जिथे जिथे आपल्याला संधी देता येईल त्या त्या ठिकाणी आपण निश्चितपणे प्रयत्न करू. ह्या शब्दप्रयोग मी तुम्हाला आजच्या या सभेच्या निमित्ताने देऊ इच्छितो. शिवसेना असा पक्ष आहे की सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करतो. आपण बघितलं असेल की मालेगाव तालुक्याच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा लोकप्रतिनिधित्व करीत असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने राज्यमंत्री पदापर्यंत काम करण्याची संधी मिळते. हे फक्त शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी फक्त जाता जाता विनंती करत आहे. मला वाटतं की काँग्रेसवाले प्रचार करत आहेत की त्यांचे काही जे काही माणसं असतात चौकामध्ये बसतात आणि बोलत असतात की मालेगाव शहरामध्ये जवळपास 2,80,000 75,000 मुस्लिम बांधवांचं मतदान आहे आणि मग ते सगळं मतदान काँग्रेसला मिळणार अशा प्रकारच्या अफवा आणि मग तुम्ही एवढा लीड कुठे तोडशाल असं ते शिवसेना भारतीय जनता पक्ष RPIच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये घालत असतात. परंतु मी आपल्याला अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो मालेगाव शहरामध्ये म्हणजे आमच्या जन्मापासून आम्ही तिकडे राहतो. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. मालेगाव शहरातल्या मुस्लिम बांधवांच्या सुखदुःखामध्ये कायम आम्ही त्या ठिकाणी सहभागी असतो. तुम्ही बघितलं असेल की पाठीमागच्या काळामध्ये मालेगावच्या आपल्या नाशिकची जी काही विधान परिषदेची निवडणूक झाली आपले दराडेजी जे आपले दराडे साहेब आमदार म्हणून निवडून आले. मालेगाव शहराचं 100% मतदान शिवसेनेच्या दराडे साहेबांना त्या ठिकाणी मिळालेले. म्हणजे जेवढे मुस्लिम बांधव होते त्या सर्वांनी 100% मतदान त्या ठिकाणी दराडे साहेबांना केले. आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका. या वर्षाला भाजपला माननीय नरेंद्र मोदी साहेबांना मोठ्या प्रमाणात कमळला त्या ठिकाणी मुस्लिम बांधव मतदान करणार. काही लोक गैरप्रचार करतात. नाही मुस्लिम बांधव काँग्रेसला मतदान करते. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मुस्लिम महिलांच्या संदर्भामध्ये ट्रिपल तलाकच्या संदर्भात जो काही कायदा केला त्यामुळे ज्या मुस्लिम महिला माझ्या भगिनी मतदान करतील झालेल्या मतदानाच्या जवळपास 75% मुस्लिम महिलांचं मतदान हे नरेंद्र मोदी साहेबांच्या कमळला त्या ठिकाणी होणार. आणि म्हणून आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही. काँग्रेसचा उमेदवार मालेगाव शहरामध्ये मुस्लिम बांधवांचं मतदान मिळवण्याच्यासाठी मला वाटतं ती क्लिप पण तुम्ही बघितलं असेल. सगळीकडे क्लिप व्हायरल होत्या. ते बोलतात की शिवसेना भाजपवाले प्रचार करतात देशहिताची गोष्ट करतात हिंदुत्वाची गोष्ट करतात आणि ते असं बोलले की असं बोलल्याच्या नंतर मेरे दिल में दुख होता है. म्हणजे काँग्रेसच्या उमेदवाराच्या दिल मध्ये दुःख होतं. देशहिताचा जर विचार मांडला तर त्यांच्या दिल मध्ये दुःख होतं. मग काँग्रेसच्या उमेदवाराला मी विचारू इच्छितो की तुमच्या दिल मध्ये जर दुःख होत असेल आणि फक्त मालेगाव शहरापुरतेच जर तुम्हाला मत पाहिजे असतील तर उरलेल्या भागामध्ये मत मागण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही असं मानणारा मी कार्यकर्ता. काँग्रेसवाले सांगतात नाही मुस्लिम सगळे एकत्रित झालेले आहेत. अरे असं होऊच शकत नाही. आणि मला वाटतं की मतदान पेटी बोलणार आहे की मुस्लिम बांधव किती कमळला त्या ठिकाणी मतदान करणार. आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही. पण काँग्रेसवाले जर अशी भीती घालत असतील समजा एक वेळ त्यांचं जरी आपण खरं मानलं की मालेगाव शहराचे मुस्लिम बांधव एक झाले असं खोटं बोलून जे भीती घालण्याचं काम करतात त्या काँग्रेसवाल्यांना मी विचारू इच्छितो
धुळे लोकसभामध्ये एकूण 6 विधानसभा क्षेत्र आहेत. तुम्ही आम्हाला एका विधानसभा क्षेत्राची जर भीती घालत असाल, मग उर्वरित 5 विधानसभा क्षेत्रातले जर लोक एकत्र झाले, त्यांनी काय बांगड्या भरलेल्या आहेत का? ते जर एकत्रित झाले तर मग तुमचं डिपॉझिट सुद्धा त्या ठिकाणी जमा केल्याशिवाय हे 5 विधानसभा क्षेत्राचे लोक राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करणार आहे, आपल्याला देशाचं हित डोळ्यासमोर ठेवून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, तुम्ही लहान मुलाला विचारा, नरेंद्र मोदी साहेब बोलेल. ज्येष्ठ मंडळीला विचारा, ते पण नरेंद्र मोदी साहेब बोलतील. महिलांना विचारा, तरुणांना विचारा, शेतकऱ्यांना विचारा, कामगारांना विचारा, दलित आदिवासी बांधवांना विचारा, प्रत्येक जण बोलतील नरेंद्र मोदी साहेब आपल्याला पाहिजे. आता ते 29 तारखेला जे काही मतदान होणार आहे, मी आपल्याला कळकळीची विनंती करणार आहे. शिवसैनिक हा प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे. येणाऱ्या 29 तारखेला आपण जे मतदान करणार आहोत, आपण सर्वजण उमेदवार आहोत, ह्या भावनेतून आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे. 29 तारखेला आपण जे मतदान करू, ते मतदान हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली, आदरांजली म्हणून आपल्याला ते मतदान करायचं आहे. आपण जे मतदान करणार ते मतदान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाने मतदान करायचं आहे. आपण जे मतदान करू ते मतदान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नावाने आपल्याला ते मतदान करायचं आहे. आपण जे मतदान करू, या तालुक्याच्या विकासाचा गाडा ज्यांच्या आशीर्वादाने जलद गतीने पुढे जातो आहे, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे. आपल्याला जे मतदान करायचं आहे ते मतदान डॉक्टर सुभाष भामरे साहेबांनी गेल्या 5 वर्षामध्ये जे काही विकासाची कामं केली, जे जनतेच्या सुखदुःखात ते सहभागी झाले, याच्या प्रती आपल्याला मतदान करायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला जाता जाता सगळ्यांना नम्रतेने सांगू इच्छितो की यापूर्वी जे झालं असेल काही हरकत नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये त्या चुकांची आपण सर्वस्वी दुरुस्ती करू आणि तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही. आपण एकमेकांच्या शेजारीच आहोत. अगदीच कुठे काही थोडाफार किंतु परंतु असला तर स्थानिक पदाधिकाऱ्यांशी तुम्ही संपर्क साधा. त्याच्या उपरही जर तुमचं समाधान झालं नाही तर मालेगावला आम्ही सगळेजण त्या ठिकाणी आहोतच. तुम्ही आमच्याशी जरी संपर्क साधला तरी तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही. तुमचा मान सन्मानाला गालबोट लागणार नाही, याची जबाबदारी एक शिवसैनिक नात्याने आम्ही सर्वजण त्या ठिकाणी स्वीकारतो. आपलं सगळ्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं, कारण आजचा स्टेज पाहिल्याच्या नंतर आजी माझी सर्व एकमुखी एक दिलाने सर्वजण कामाला लागलेले आहेत. मला चांगलं आठवतं की बागलाण तालुका हा जिवंत लोकांचा तालुका आहे, क्रांतिकारी लोकांचा तालुका आहे आणि म्हणून बागलाण तालुक्याचा लीड मला भीती वाटते की मालेगावला मागे टाकेल की काय. आणि म्हणून आता आम्हाला मालेगावला थोडा जास्तीचा वेळ द्यावा लागेल, कारण तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये मालेगावला पण त्या ठिकाणी आम्हाला उतरायचं आहे. तसं मी धुळ्याच्या सभेमध्ये बागलाणच्या वतीने मी शब्द प्रयोग केलेला आहे की 6 विधानसभेच्या लीडमध्ये मालेगाव आणि बागलाणचा सर्वात जास्त लीड त्या ठिकाणी डॉक्टर सुभाष भामरे साहेबांना असेल. हे सर्व तुमच्या जीवावर आम्ही बोलतो, तुम्ही जे कष्ट करतात त्याच्या जीवावर आम्ही बोलतो आणि म्हणून तुमचं सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. तुमचं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. मला खात्री आहे की आपण सर्वजण 29 तारखेपर्यंत आम्ही प्रत्येक जण उमेदवार आहोत. या भावनेत आपण सर्वजण कामाला लागूया. आपण सर्वजण 29 तारखेला आपल्या आपल्या गावामध्ये, आपल्या आपल्या भागामध्ये सकाळी लवकर, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त कशी वाढेल त्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. आणि म्हणून आपल्या स्वतःच्या पासून, आपल्या कुटुंबाच्या पासून, आपल्या गल्लीच्या पासून, आपल्या गावाच्या पासून, जसं ग्रामपंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस एक एक मतदान आपण काढतो, तसं एक एक मतदान आपल्याला त्या ठिकाणी काढून घ्यायचं आहे. आणि जाता जाता आपल्याला मी विनंती करेन की नुसतं सटाणा तालुक्याने, सटाणा शहर आणि तालुक्यापुरतं विचार न करता मग शेजारी आपला दिंडोरी लोकसभा मतदारसंघ असेल, आपला नाशिक लोकसभा मतदारसंघ असेल,
महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार आहेत, महायुतीचे उमेदवार, तिथे धनुष्यबाण, आणि जिथे जिथे भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आहेत तिथे कमळला. आपल्या सर्व नातेवाईक आणि मित्रांना विनंती करा की त्या ठिकाणी कमळ आणि धनुष्यबाणाला मतदान करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. I